काही भागांमध्ये देवदेवस्की हा प्रकार अत्यंत प्रमाणामध्ये चालतो। मग अशा वेळेला सुचत नाही की आपण ह्याच्यातनं काय करावं की जेणेकरून आपल्या घराचं प्रोटेक्शन होईल। बघा, सप्तशतीचा पाठ हा असा आहे, त्याला चंडी पाठ असे म्हटले जाते। हा पाठ तुम्ही जर का दर महिन्याला एक पाठ जर का तुम्ही केला, आता दुर्गाष्टमी किंवा पौर्णिमा या दिवशी जर का आपण घरामध्ये नेहमी संपूर्ण एक पाठ वाचला तर हे जे देवदेवस्की करणारी लोक असतात ना, आपल्याला त्यांची नावं सुद्धा उघड होतात, स्वतःलाच होतात। तर अशा गोष्टी पण त्या तुम्ही व्यवस्थित संकल्पयुक्त ब्राह्मणद्वारे ते घरामध्ये वाचावे। स्वतः वाचून ती संस्कृतमध्ये वाचली तरच त्याचा उपयोग आहे। मराठी भाषेमध्ये वाचून तितकासा उपयोग होणार नाही, त्यामुळे विधिवत वाचावी म्हणजे मग तुम्हाला फायदा। सप्तशतीचा पाठ हा असा आहे, त्याला चंडी पाठ असे म्हटले जाते। हा पाठ तुम्ही जर का दर महिन्याला एक पाठ जर का तुम्ही केला, आता दुर्गाष्टमी किंवा पौर्णिमा या दिवशी जर का आपण घरामध्ये नेहमी संपूर्ण एक पाठ वाचला तर हे जे देवदेवस्की करणारी लोक असतात ना, आपल्याला त्यांची नावं सुद्धा उघड होतात, स्वतःलाच होतात। तर अशा गोष्टी पण त्या तुम्ही व्यवस्थित संकल्पयुक्त ब्राह्मणद्वारे ते घरामध्ये वाचावे। स्वतः वाचून ती संस्कृतमध्ये वाचली तरच त्याचा उपयोग आहे। मराठी भाषेमध्ये वाचून तितकासा उपयोग होणार नाही, त्यामुळे विधिवत वाचावी म्हणजे मग तुम्हाला फायदा।